नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये जे गुंड अर्णवची गाडी पंक्चर करतात ते गुंड सौदामिनीचे असतात आणि तिला कॉल करतात. तेव्हा सौदामिनी त्यांना विचारते की काम झालं. तेव्हा तो म्हणतो की नाही मॅडम, मी ज्यांची गाडी खराब केली होती ना ते गाडीने आता समोर माझ्या निघून गेली. तेव्हा मग ती म्हणते की वॉट, कसे काय निघून गेले? गाडी तर पंक्चर केली होतीस ना तू, मग काय? तेव्हा तो म्हणतो की मॅडम मला काही माहिती नाही आहे, गाडी त्यांनीच रिपेअर केली आणि तोच घेऊन निघून गेला. इथे तर कुठे गॅरेज वगैरे पण नाही आहे, मग कसं झालं आहे काही माहीत नाही. तेव्हा ती म्हणते की शट अप, मी तुम्हाला कोणत्या कामाचे पैसे दिले होते आणि तुम्ही काय करून बसलात? आता अजिबात त्याला त्या ठिकाणी पोचू द्यायचं नाही आहे. काहीही करा पण तुम्ही त्याला अडवा, समजलं? ॲट एनी कॉस्ट असं म्हणून ती त्याच्यावर ओरडते आणि तो म्हणतो की ओके मॅडम, ठीक आहे, मी करतो काहीतरी असं म्हणून आता तो गुंड आणि त्याची माणसं दोघंजणही गाडीमधून अर्णवचा पाठलाग करण्यासाठी निघतात. तर इथे तो त्याच्या माणसाला सांगतो की चल रे लवकर, पटापट चल असं म्हणून आता तो तिथून निघालेला असतो. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही गाडीमध्ये असतात आणि त्याच वेळेला ईश्वरी अर्णवच्या खांद्यावरचा काहीतरी डाग लागलेला पुसून देत असते. तेव्हा तो म्हणतो की वॉट, काय झालं मिस इंदोर? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर आज खरंच खूप बरं वाटलं, म्हणजे ना सर तुम्ही ना खरंच खूप बढिया आहात. तेव्हा तो म्हणतो की आय नो. ईश्वरी विचारते की बोला तरी का मी बोलली असं तुम्ही बढिया आहात म्हणून? तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे बोल, का बढिया आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर आज पहिल्यांदाच मी तुम्हाला असं टायर वगैरे चेंज करताना पाहिलं, म्हणजे गाडी रिपेअर करताना पाहिलं आणि माझ्यासाठी पण हा अगदी वेगळा अनुभव होता. म्हणजे जे काही घडलं ना ते खरंच खूप बढिया झालं. मी फर्स्ट टाईम असं कधीतरी गाडी रिपेअर केली आणि सर तुम्ही तर ना एकदम बढिया टायर चेंज करता. तेव्हा तो म्हणतो की मग काय करू मी, गॅरेज वगैरे टाकू का गाड्यांचं? तेव्हा ती म्हणते की सर काय तुम्ही पण बोलता, म्हणजे मी तुम्हाला असंच बोलते, मी फर्स्ट टाईम तुम्हाला बघितलं. तेव्हा तो म्हणतो की हो, मी पण फर्स्ट टाईमच केलं हे सगळं, मला या सगळ्याचा काही अनुभव नाही आहे, मी चेक केलं आणि मला ते जमलं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो सर खरंच खूप भारी वाटलं. आणि अर्णव म्हणतो की तू फर्स्ट टाईम टायर चेंज केलं आणि ते बघितलं आणि मी पण फर्स्ट टाईम वडाचं झाड झालो, भारी वाटलं, भारी अनुभव होता. तेव्हा ईश्वरी म्हणते की हा ना, होता ना भारी अनुभव. तुम्हाला सांगू इंदोरमध्ये तर ना खरंच या दिवशी खूप मजा यायची. वटपौर्णिमेच्या दिवशी इथे तरी इतका काही तामझाम नाही आहे, पण इंदोरला 2-2 दिवस अगोदरपासून आमची या सगळ्याची तयारी सुरू व्हायची. म्हणजे बाबा, आई, नमू, मी सगळे अगदी मजा करायचो. म्हणजे 5 प्रकारचे ते सगळ्या काही वस्तू, 5 मणी आणि ते धागे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, वडाचं झाड, हे सगळं आम्ही खूप अगोदरपासून शोधून ठेवायचो. तेव्हा मग तो म्हणतो की हो 5 प्रकारची फळं सराफा मार्केटमधली. हो ईश्वरी म्हणते की बरोबर ते पण. आणि ना खूप बरं वाटायचं माहिती आहे का, मी आई म्हणजे आम्ही 4 जणं वड पूजण्यासाठी जायचो. तसं आई वड पूजायची पण आम्ही 3 जणही तिच्याकडे बघत बसायचो की ती कसे करते ते. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे का सर, एकदा काय झालं होतं, एकदा तर ना म्हणजे ते सगळं करत असताना आईच्या पायात काटा टोचला होता. तेव्हा अर्णव म्हणतो की अच्छा, मग बाबांनी आईला उचलून घेतलं आणि वडाभोवती फेऱ्या मारल्या ना, हो रोमॅन्टिक. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही हो, असं काही केलं नाही, तिच्या पायातला काटा काढला. तेव्हा मग तो म्हणतो की अनरोमॅन्टिक. ईश्वरी म्हणते की अहो तसं नाही, पण काटा काढल्यानंतर तिचा हातात असा हात घेतला आणि त्यानंतर मग त्या दोघांनी एकत्र मिळून वडाला फेऱ्या मारल्या, याला म्हणतात रोमॅन्टिक. तेव्हा अर्णव म्हणतो की हो अगदी बरोबर. ईश्वरी म्हणते की सर तुमच्या काही लहानपणीच्या आठवणी नाही आहेत का आईच्या वटपौर्णिमेच्या? तेव्हा अर्णव गप्पच बसतो. अंजली बाहेर येते आणि म्हणते की मामा, अरे चल निघूया आपण, सगळं काही व्यवस्थित होईल ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना येणार? तेव्हा मामा म्हणतो की नाही, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल आणि तू कशाला घाबरतेस? तेव्हा ती म्हणते की मामा, आपण सात्विक फॅशन वाचवायला हवं. तो म्हणतो की हे बघ, देव चांगलं काम करणाऱ्याच्या मागे उभा असतो, हे माहिती आहे ना, झालं तर मग आपला हेतू चांगलाच आहे, त्यामुळे आपलं कामही होणार देवाच्या कृपेने, हो की नाही? मग लगेचच ती विचारते की बरं मामा, मामी कुठे? तेव्हा तो म्हणतो की अगं तिचं काही साधं सोप्पं काम असतं का, ती बघ स्वतः आयोजक असल्यासारखी अगदी नटून ठटून येईल. मग अंजली म्हणते की बरं मग आजी कुठे? तेव्हा आता तो म्हणतो की अगं आई ती बघ, तुला माहिती नाही आहे? तेव्हा ती म्हणते की नाही, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की अगं आजी आतमध्ये बसली आहे, जा. अगं वर्ष झालं ती तिथे गाडीमध्ये जाऊन बसली आहे, जा लवकर, ती तुझी वाट बघत असेल आणि सगळ्यांना ओरडत बसेल. तेव्हा मग लगेचच मामा म्हणतो की बरं तू जा आता, आम्ही येतो थोड्याच वेळात. तेव्हा ती म्हणते की मामा लवकर या हां, खूप उशीर होईल नाही तर. तेव्हा मग ती पुढे निघून जाते
आणि त्यानंतर अर्णव गप्पच बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की आय एम सॉरी सर, मी उगाचच ती आठवण काढली. तेव्हा अर्णव म्हणतो की नो नो मिस इंदौर, असं काही नाही आहे. म्हणजे तू आठवण काढली त्याबद्दल काही नाही, पण ना तशा माझ्या फारशा अशा काही लहानपणीच्या वडाच्या आठवणी नाही आहेत. म्हणजे आईसोबत गेलो अँड ऑल हे तर मला असं काही इतकं आठवत नाही. पण हो, लास्ट इयर मला ताई बोलली होती की चिंटू मला प्लीज वडाच्या झाडापर्यंत सोडशील का. परंतु मला माझं काम होतं आणि म्हणूनच मी तिला म्हणालो की नाही, मला नाही जमणार म्हणून घाई होती आणि बरंच झालं मी तिला सोडलं नाही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो ठीक आहे, पण ना माझ्या खरंच खूप जास्त आठवणी आहेत वडाच्या. खूप मजा येते, म्हणजे पूजा करताना वगैरे खरंच खूप बरं वाटलं होतं. तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणतो की हो, म्हणजे मी ही फर्स्ट टाईम कसं वडाचं झाड झालो ना. ईश्वरी म्हणते की हो सर, अहो इतकं काही बोलायचं नाही आहे. म्हणजे ही जी काही पूजा केली आहे ना, ही अगदी सगळी मनापासून केली आहे बरं का मी पूजा. म्हणजे तुम्हाला काय माहिती, या सगळ्या पूजेचं महत्त्व खूपच जास्त असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मला त्याचं माहिती नाही आहे. आणि ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे, आई ना दरवर्षी आम्हाला हीच वडाची एक कहाणी सांगायची. अर्णव म्हणतो की हो आय नो. ईश्वरी म्हणते की सांगा मला कोणती कहाणी. अर्णव म्हणतो की नाही, ते सावित्री आणि सत्यवान एवढंच मला माहिती आहे. बरं तू सांग, चांगली म्हणतेस माहिती. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा, आज माझी बडबड नाही वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे मग नको सांगूस. ईश्वरी म्हणते की सांगते ऐका. अर्णव म्हणतो की सावित्री आणि सत्यवान या दोघांचंही लग्न झालं. त्यानंतर काही वर्ष सावित्री ही वनवासात राहत होती. म्हणजे तिने स्वतःला वनात राहत असताना नवऱ्याशिवाय आध्यात्मिकरित्या तयार केलं होतं. परंतु ती प्रत्येक संकटात खंबीरपणे सत्यवानाच्या मागे उभी राहायची. प्रत्येक संकटात त्याची साथ द्यायची. जसं की मी प्रत्येक संकटात तुमच्याबरोबर असते आणि सावित्री कशी सुंदर आणि बुद्धिमान होती, जशी की मी आहे. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की अच्छा, सुंदर तर तू आहेस पण बुद्धिमान. ईश्वरी म्हणते की ओ सर, माझ्या बुद्धिमत्तेबद्दल काही बोलू नका. आता बघालच तुम्ही, स्पर्धेमध्ये जातोय आपण. आता स्पर्धेमध्ये कशी जिंकून दाखवते ना, तेच बघा माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. आणि मी तुमच्या मागे अगदी खंबीरपणे उभी राहणार आहे, जशी की सावित्री सत्यवानाच्या मागे खंबीरपणे उभी राहिली होती. कळलं ना. असं म्हणून आता ईश्वरी ही त्याला बोलून दाखवते आणि त्यामुळे अर्णव तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि गालातल्या गालात हसत असतो. ईश्वरी म्हणते की चला आता आपल्याला स्पर्धेमध्ये लवकरात लवकर पोचायचं आहे. तर मामा हे रूममध्ये येतात आणि रूममध्ये आल्यानंतर आवाज देतात की वल्लरी, ओ आमच्या बाईसाहेब कुठे राहिल्या, ए वल्लरी, असं म्हणून ते आवाज देत राहते. त्याच वेळेला मग बाबांचं खाली लक्ष जातं, मामाचं खाली लक्ष जातं. त्यावेळेला जमिनीवर काहीतरी रक्ताचा डाग असतो. आता बाबा तो बघतात आणि विचार करतात की हा डाग कसला आहे, हे नेमकं काय आहे. बाबांना वल्लरीने जिथे मारलेलं होतं ना, तिथेच तो डाग पडलेला होता. आता मात्र बाबांना काही लक्ष देत नाही. ते काहीतरी बघायला जाणार, तेवढ्यातच तिथून त्यांना फोन येतो आणि बाबा म्हणतात की हॅलो, हां बोल रे आकाश, काय झालं. तेव्हा बाबांना तो सांगतो की एक प्रॉब्लेम झाला आहे डॅड. आकाशला बाबा विचारतात काय झालं आहे नेमकं. तेव्हा आकाश म्हणतो की डॅड, आम्हाला जे काही त्या फूड अँड फॅशन स्पर्धेचे पासेस होते ना, ते पासेसच सापडत नाही आहेत. मग बाबा म्हणतात की काय, अरे असे कुठे गेले ते पासेस, शोधा ना. तेव्हा मग तो म्हणतो की डॅड, शोधला आम्ही पण कुठेच सापडत नाही आहे. आणि त्यांनी जे इन्व्हॉल्व दिलं होतं ना, त्यामध्ये ते पासेसच नाही आहेत. काय करायचं काहीच कळत नाही आहे. मग मामा म्हणतो की बरं ठीक आहे, एक काम कर, मी तिथे पोहोचतो. तर मग तुम्ही ॲक्च्युली काय करणार आहात आता ते सांगा. डुप्लिकेट पास इश्यू करायला सांगा. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, मी पण तेच विचार करतो आहे. त्यांच्याशी बोलणं झालं आहे, बघूया पुढे काय होतं आहे. असं म्हणून आता बाबांना तो सांगतो की पण खूप टेन्शनचं वातावरण आहे आणि फोन ठेवून देतो. तर इथे आता वल्लरी म्हणजे तिथे नसते, परंतु सगळी गडबड होऊन निर्माण झालेली असते. बाबांनाही कळत नसतं की आता काय करायचं. तेवढ्यातच बाबांना तो सांगतो की मी तुम्हाला याच्यासाठी कॉल केला आहे की तुम्ही प्लीज माझ्या रूममध्ये जाऊन चेक करता का एकदा. तेव्हा म्हणूनच मामा आकाशच्या रूममध्ये येऊन ते सगळं चेक करायला लागतो. तेवढ्यात तिथे अंजली पुन्हा येते. मामा काय झालं, अरे तू खोलीत काय करतोयस, चल ना, उशीर होतोय आपल्याला. आणि कुठे मामी. तेव्हा तो सांगतो की अगं अंजली, तिकडे एक प्रॉब्लेम झाला आहे. ती म्हणते की काय झालं आता. तेव्हा मामा म्हणतो की अगं तिकडे ॲक्च्युली स्पर्धेचे पासेस म्हणजे शोधतायत ते. स्पर्धेचे पासेसच कुठे गहाळ झालेत. आकाश टेक्स्टाईल आणि सात्विक फॅशन दोघांचेही पास नाही आहेत. तेव्हा मग अंजली टेन्शनमध्ये येते. ती म्हणते की आता काय करायचं, नेमकी गडबड होऊन बसली. आता अंजलीला पण टेन्शन येतं आणि ते दोघंही विचार करत राहतात की आता करायचं तरी काय. त्यानंतर आकाश आणि नम्रता दोघंही त्या देवसरेंकडे येतात आणि आकाश म्हणतो की सर, माझं तुमच्याशी बोलणं झालं होतं.
तेव्हा देवसरे म्हणतात की हो तुम्ही इथे काय करताय, थोड्याच वेळात स्पर्धा सुरू होईल, चला आपल्या मेन व्हेन्यूवरती जायला हवं आपल्याला, मी पण येतच आहे, तुम्ही पण चला. तेव्हा आकाश म्हणतो की सर मगाशी तुमच्याशी बोलणं झालं होतं ना मी, की काहीतरी पासेसचा इश्यू झाला आहे, म्हणजे आमचे पासेसच आम्हाला सापडत नाही आहेत. तेव्हा मग ते देवसरे म्हणतात की मिस्टर आकाश, मी तुम्हाला मगाशीच बोललो होतो की तुम्ही जर पासेस नसाल तर ऑफिशियली या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकत नाही. तेव्हा आकाश म्हणतो की सर पण हे सगळं कसं घडलं आम्हालाच माहीत नाही आहे, सगळीकडे पासेस शोधले आम्ही, पासेसच नाही आहेत, तर काय करणार आम्ही, आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. शिवाय हे स्पर्धेचे जे पासेस आहेत ना तुमच्या इन्व्हलपमध्ये नव्हते, याचा अर्थ की तुमचं इन्व्हलप म्हणजे खाली होतं, त्यात आम्ही काय करणार, तुम्हीच आम्हाला स्पर्धेचे पासेस दिले नव्हते. तेव्हा मात्र देवसरे भडकतात आणि म्हणतात की वॉट, काय बोलताय तुम्ही, इतकं सगळं तुम्ही बेजबाबदारपणा करताय आणि आमच्यावर नाव टाकताय की आम्ही तुम्हाला पास दिले नव्हते. मिस्टर आकाश हे खूप चुकीचं बोलताय तुम्ही. तेव्हा नम्रता म्हणते की एक मिनिट थांबा सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही आम्हाला डुप्लिकेट पास इश्यू करा. तेव्हा मग देवसरे जरा जास्तच इन्सल्ट करतात आणि म्हणतात की अजिबात तुम्ही भाग घेऊ शकत नाही, निघा इथून, गेट आऊट असं बोलल्यावरती आकाश हा भयंकर चिडतो आणि देवसरेंची कॉलर धरतो आणि म्हणतो की एक मिनिट, हे सगळं बोलण्याची ना काहीही गरज नाही आहे, खरं तर चुकी तुमची आहे, तुम्ही आम्हाला काहीही पासेस दिले नाहीत आणि एक काम करा, आम्हाला आमचे डुप्लिकेट पासेस द्या, समजलं, असं म्हणून आकाश हा चिडलेला असतो. तेव्हा मग देवसरे म्हणतात की मिस्टर आकाश प्लीज मला सोडा. तेव्हा नम्रता आकाशला समजवते की आकाश प्लीज शांत व्हा, काही असं करू नका. तेव्हा मग नम्रता म्हणायला लागते की प्लीज सर, मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करते, ही स्पर्धा ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे प्लीज आम्हाला या स्पर्धेचे डुप्लिकेट का होईना परंतु पासेस द्या सर प्लीज, असं म्हणून ती त्यांच्याकडे हात जोडून विनवणी करू लागते. त्यावेळेला मग देवसरे म्हणतात की ठीक आहे, मी पुढे बोलून बघतो आयोजकांशी, त्यांच्याशी काही बोलणं होऊन काही होतं का ते बघतो. तेव्हा मग ती म्हणते की सर प्लीज तुम्ही ही मदत केलात तर फार बरं होईल. तेव्हा मग ती म्हणते की सर मी तुम्हाला विनवणी करते, आणि ते म्हणतात की इथे जे लोक फिजिकली उपस्थित आहेत त्यांनाच हे पासेस मिळणार, बाकी कोणालाही मिळणार नाहीत. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की आकाश टेक्स्टाईलबरोबर सात्विक फॅशनचे पण पासेस हवेत. तेव्हा नम्रता त्याला गप्प करते आणि म्हणते की ठीक आहे चालेल सर. तेव्हा आकाश ओरडतो पण दादाचं काय. तेव्हा मग नम्रता म्हणते की सर जाऊ दे, जे हे सगळं काही जे कोण इथे आहे उपस्थित त्यांना मिळतात ना पासेस, अर्णव जिजू त्यांचं ते बघून घेतील काय करायचं ते, त्यांनी वेळेवर उपस्थित राहायला नको हवं होतं का. ठीक आहे सर चालेल, तुम्ही आम्हाला प्लीज पासेस मिळवून द्या, असं नम्रता त्यांना विनंती करते. आणि त्यानंतर मग देवसरे म्हणतात की ठीक आहे, मी बघतो पुढे काय करायचं ते, तुम्ही बाहेर थांबा, मी तुम्हाला मिळवून देतो. तेव्हा मग नम्रता जराशी खुश होते आणि बाहेर जाऊन थांबते. त्यावेळेला बाहेर थांबल्यानंतर आता आकाश तिच्याकडे रागाने बघायला लागतो. देवसरेंची कॉलर धरल्यामुळे आता त्यांना पास देणं हे भागीचं असतं, त्यामुळे लगेचच ते फोन लावतात तिला, म्हणजेच सौदामिनीला, आणि सौदामिनीला विचारतात की मॅडम आकाश टेक्स्टाईलचे आकाश आता इथे आले होते आणि ते डुप्लिकेट पास इश्यू करा असं सांगतायत, काय करायचं. तेव्हा मग वल्लरी विचार करते, सौदामिनी विचार करते की वल्लरीने सांगितलं होतं की आकाश टेक्स्टाईल म्हणजे तिच्या मुलाचं वगैरे असं काहीतरी बोलली होती ती, आणि तिचं प्यादा आहे असं म्हणाली होती. बरं, ती देवसरेंना म्हणते की ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आकाश टेक्स्टाईलला डुप्लिकेट पास द्या हवं तर, परंतु बाकी दुसरं कोणालाही नको, समजलं ना. तेव्हा मग तो म्हणतो की ओके मॅम ठीक आहे. तर इथे आता हे सगळं होत असताना ती खूप खुश होते आणि म्हणते की आकाश आणि त्यांना होऊ दे, त्यांची सुरुवात होऊ दे स्पर्धेची, पण ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही स्पर्धेत पोचणार नाही अशी सगळी मी तयारी करून ठेवलेली आहे. ती खूपच खुश असते. त्यानंतर मग अर्णव आणि ईश्वरी गाडीने पुढे निघत असतात. अगदी जोरजोरात त्यांची गाडी सुरू असते, परंतु अचानकच अर्णवच्या गाडीच्या समोर ती व्हॅन येऊन उभी राहते, ज्यामध्ये सौदामिनीचे गुंड बसलेले असतात. आता ते समोर येतात आणि चला रे बाहेर निघा असं ओरडत असतात. त्याच वेळेला तर ईश्वरी घाबरते. ती म्हणते की अर्णव सर हे सगळं काय आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू काळजी करू नकोस, तू इथेच बसून राहा, मी बघतो काय करायचं ते. तेव्हा आता ईश्वरीला तो गाडीतच बसायला सांगतो आणि स्वतः गाडीच्या बाहेर उतरतो. तेव्हा मग ते गुंड बोलायला लागतात की काय रे तू जास्त शहाणा झाला आहेस का, आता इथून तुला जाता येणार नाही असंच मी बघतो, इथून तू जाऊ शकत नाहीस. मग आता ते गुंड यायला लागतात आणि एक एक करून अर्णववरती हल्ला करायला सुरुवात करत असतात.
सगळे गुंडच्या गुंडांची टोळी बाहेर पडते आणि ते अर्णवला झटपट करायला लागतात. परंतु अर्णव हा अगोदरच ब्लॅक बेल्ट चॅम्पियन असतो हे त्यांना कुठे माहीत असतं. म्हणूनच आता अर्णव हा प्रत्येकाची चाळ ओळखतो आणि त्यांना बघत असतो. तर दुसरीकडे बाबा हे त्या उदयकांतला म्हणत असतात की अरे हे सगळं काय सुरू आहे तुझं, कशासाठी करतोस हे सगळं. तेव्हा मग उदयकांत म्हणतो की हे बघ दादा, पहिल्यापासूनच माझा या सगळ्यावरती राग होता. मी तुला आत्ताच्या आत्ता इथे हवं तर उडवू शकतो, समजलं. मला कोणी काही विचारणार नाही आणि माझ्यासाठी ते काही नवीन नाही आहे. पण मी त्या वल्लरीने सांगितलं आहे ना म्हणून गप्प बसलो आहे, नाहीतर इथे केव्हाच तुझा खेळ खल्लास झाला असता. तेव्हा मग बाबा म्हणतात की अरे कुठल्या जन्मीचं ऋण फोडतोयस तू काय माहिती. मला तर याच गोष्टीची लाज वाटते की आपण दोघांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतला आहे. मी असा आहे आणि तू असा का, कशासाठी. आणि अरे अगदी सख्ख्या भावाच्या वैरावर उठलास तू का, का करतोयस, तुझं काय इतकं वाईट केलं होतं मी. तेव्हा मग उदयकांत म्हणतो की वाईट, अरे तू माझं खचखचून वाईट केलेलं आहेस, तुला माहीत नाही आहे. तू जेव्हा प्रगतीच्या मार्गावर होतास ना, यश मिळवत होतास, तेव्हा मला खूप राग यायचा. प्रत्येक यश तुझ्या पदराशी असायचं, परंतु मला काहीही मिळायचं नाही आणि तोच राग कित्येक वर्षापासून माझ्या मनामध्ये आहे. आणि आता कुठे जाऊन सगळ्या मेहनतीने मी सगळं तो वाडा वगैरे लुबाडलं होतं, सगळं माझ्या ताब्यात आलं होतं अगदी. परंतु तो तुझा मुलगा त्या अर्णवने सगळं काही मिळालेलं उद्ध्वस्त करून टाकलं आणि मला त्या वाड्याच्या बाहेर हाकलून टाकलं. तेव्हापासून ठरवूनच टाकलं मी की काही झालं तरीही तुमच्या सगळ्यांची बर्बादी करायची, हेच एक माझं स्वप्न आहे. तेव्हा बाबा म्हणतात की अरे हे सगळं कमावणं आणि सगळी मेहनत करणं हे आपल्या हातात असतं. तू जर मेहनत केली असतीस तर तुलाही त्याचं फळ मिळालं असतं, पण आम्ही जी मेहनत केली त्याचं फळ आम्हाला मिळालं. मग तू ह्या सगळ्याच्या मागे का लागलास सांग ना. तेव्हा बाबा म्हणतात की हे बघ, हे सगळं करणं ना उदयकांत खूप चुकीचं आहे. तेव्हा मग उदयकांत म्हणतो की दादा राहू दे रे, तुझं आता लेक्चर वगैरे नको आहे मला. पण एक गोष्ट नक्की की काही झालं तरीही तुझ्या बाबतीत मी कधीही हळवा होऊ शकत नाही. तुला संपवायचं हे एकच ध्येय आहे माझ्या मागे, समजलं. काही झालं तरीही इतके वर्ष जो काही मी दुजाभाव सहन केला आहे घरामध्ये, सगळं काही त्या सगळ्या गोष्टींच्या मागे मुळावर मी उठून बसलो आहे. आणि ती वल्लरी, त्या वल्लरीला तर तुझं वाईट करायचंच होतं आणि म्हणूनच आम्ही दोघांशी पार्टनरशिप होती. हे कोणालाही इतक्या वर्षांमध्ये कळलेलं नाही आहे. तेव्हा मग आता बाबा म्हणायला लागतात की तेच तर माझ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ती वल्लरी लहानपणापासून माझ्या मुलांसोबत आहे आणि माझी मुलं मामी मामी म्हणतात तिला. पण या सगळ्याचं ती असं पांग पडेल मला कधीच वाटलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी या वल्लरीच्या विरोधामध्ये होत आहेत असंच जाणवते. म्हणजे एक ना एक दिवस तरी वल्लरी नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल असं बाबा स्वतःच्या मनातच विचार करत असतात. त्यावेळेला मग उदयकांत म्हणतो की हे बघ, काहीही झालं तरीही हे सगळं ती पण करते, तिच्या पण मनामध्ये तोच राग आहे जो माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे काही झालं तरीही तुला सुटका नाही आहे, हे गोष्ट तू एकमेव लक्षात घे आणि मी असं तर सोडणार नाहीच आहे तुला. तेव्हा बाबा त्यांच्याकडे बघायला लागतात. उदयकांत म्हणतो की मी असं सोडणार नाही आहे. तेव्हा बाबा म्हणतात की ठीक आहे, तुला जेवढं काही करायचं ना तेवढं तू करून घे, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव की काही झालं तरीही मी तुझ्या बाबतीत अजिबात हळवा होणार नाही आणि तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. परंतु मी तुमच्या बाबतीत आता एकदा की सुटलो नाही इथून की बघ मग काय करीन ते. तुझं नशीब समज की मी इथे गप्प बसलो आहे, पण जर देवाच्या कृपेने मी इथून सुटलो तर तुम्ही दोघांपैकी कोणीही शांत बसू शकणार नाही. तुमचं दोघांचं हे घाणेरडं सत्य मी घरच्यांसमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. तेव्हा मग तो उदयकांत म्हणतो की हो तेच तर आहे ना, म्हणूनच तर मला तुझं तोंड कायमचं बंद करायचं होतं दादा. पण काय करणार, त्या वल्लरीने मला असे बंधन घालून ठेवलेत की मला तुला मारताही येत नाही आहे आणि सोडताही येत नाही आहे. पण एक गोष्ट नक्की की मी माझ्या मनाने नक्की काहीतरी करणार. पण जर तू हे सगळं काही करायला गेलास तर मग तुला काय प्रॉब्लेम होईल याचा तू विचार कर. पुन्हा तुझं तोंड बंद राहिलेलंच बरं. असं म्हणून आता तो त्याचं तोंड बंद ठेवतो आणि मग नंतर तो विचार करत असतो की पुढे काय करायचं ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णवची पूर्ण गुंडच्या गुंड त्याच्याशी हातापायी करायला आलेले असतात. सगळे गुंड त्यांच्या हातात हॉकी स्टिक, काठ्या, कोयते, चाकू सगळं काही शस्त्र असतं आणि अर्णव हा सगळ्यांना आता लढत देत असतो. ईश्वरी ही गाडीत बसत असते आणि ते सगळं बघते. तिलाही हे पाहून खूप आता भीती वाटायला लागते. त्याच वेळेला ईश्वरी घाबरते, अर्णव सर प्लीज सांभाळा. तेव्हा मग अर्णवला ते सगळं
गुंडांबरोबर मारामारी करत असताना ती बघते आणि तिचा जीव गाडीतून नुसता वरखाली होत असतो. तर एक गुंड आता अर्णवच्या समोर असतो आणि अर्णव त्याचा गळाच धरतो आणि त्याचा गळा दाबून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर मग दुसरा गुंड हा त्याच्या कारच्या इथून बाजूने येतो आणि त्याच्या हातात कोयता असतो. आता तो कोयता तो धरून अर्णववरती हल्ला करायला जाणार असतो. तेवढ्यातच आता इथे राकेशचं वेगळंच काही दुसरं सुरू असतं. राकेश विचार करतो की आता मला काहीतरी केलं पाहिजे. तो कसल्या तरी वेळेची वाट पाहत असतो. आता ती वेळ आली की लगेचच तो सुरू होतो की ओ साहेब साहेब लवकर या इथे. तेव्हा मग लगेच साहेब विचारतात की काय रे काय झालं. तेव्हा मग दुसरा हवालदार येतो आणि म्हणतो की काय हवं आहे रे तुला. तेव्हा राकेश म्हणतो की अहो मला पाणी संपलं होतं, मला पाणी घेऊन या, पाण्याचा माठ घेऊन या. तेव्हा मग लगेचच आता त्याचं पाणी संपलेलं असतं. त्या पाण्याचा माठ दुसरा हवालदार घेऊन येतो आणि तो पुन्हा त्या सेलची कडी लावत असतो. तेव्हा मग राकेश म्हणतो की अहो साहेब राहू द्या, एवढी काय इथे कडी लावताय, राहू दे, मी काय एवढ्या थोड्या वेळात पळूनच जाणार थोडी आहे इथून, राहू दे, हे चालूच राहू दे, मी आहे इथे आपला थांबलो आहे आतमध्ये. असं म्हणून आता राकेश तिथे गपचूपच उभा असतो, तो काहीही बोलत नाही. त्यानंतर मग राकेश आता म्हणतो की बरं ठीक आहे थांबा थोडा वेळ. आता हे सगळं झाल्यानंतर एक हवालदार पुन्हा तो माठ भरून आणून देतो दुसरा, जो राकेशच्या ओळखीचा असतो. आता तो पटकन येऊन म्हणतो की हे घ्या तुमचा हा माठ आणि तुमचं हे सामान. तेव्हा मग असं तो त्याला खुणावतो आणि नंतर मग राकेश आतमध्ये जाऊन बसतो आणि तो गालातल्या गालात त्याच्याकडे हसत बघत असतो. राकेश म्हणतो की धन्यवाद साहेब, माझी खरंच खूप मोठं काम केलं तुम्ही. आणि मग पुन्हा सेलचा दरवाजा तो लावून घेतो आणि लॉक करतो. तेव्हा मग राकेश म्हणतो की बघूया, चला मला तर खूप तहान लागली आहे, आतमध्ये काय आहे ते बघूया. राकेश आता त्या हवालदाराला इशारा करतो आणि नंतर मग त्या माठामध्ये काय आहे ते बघायला लागतो. तर दुसरीकडे इथे आता जो एक मेन गुंड असतो त्यांचा, तो कोयता घेऊन अर्णववरती हल्ला करायला येणार असतो. अर्णव दुसऱ्या गुंडाला चोपत असतो, त्यामुळे त्याचं त्याच्याकडे अजिबातच लक्ष नसतं. तेवढ्यातच आता तो अर्णववरती कोयत्याने हल्ला करायला जाणार मागच्या बाजूने. तेवढ्यात ईश्वरी येते आणि ईश्वरी त्या माणसाचा हात धरते. त्याने कोयता जोरात पकडलेला असतो. तेवढ्यात ईश्वरी आता त्याच्या हातातला तिच्या अंगातला सगळा जोर त्या माणसावर काढते आणि तिच्या अंगात जणू देवी संचारली असते. ती त्या माणसाला पकडते आणि पकडून त्याचा कोयत्याचा हात बाजूला करते आणि नंतर त्या माणसाच्या गळ्याला धरून म्हणजे गळा दाबत ती त्याला गाडीवर धरते. आता ईश्वरीचा हा राग पाहून अर्णवला तर जबरदस्त धक्का बसतो. तो तिच्याकडे बघत राहतो. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सौदामिनी आकाशला म्हणत असते की ठीक आहे तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आले आहात, परंतु इथे अर्णवराजे शिर्के अजून कुठे उपस्थित आहेत. जर ते उपस्थितच नाहीत मग तुम्ही काय करणार आहात, कोणत्या प्रकारचा कार्यक्रम करणार आहात. तेव्हा मग त्याचे इथे आल्याशिवाय त्यांना काही ते स्पर्धेचे पास मिळू शकणार नाही आहेत. तेव्हा मग आकाश म्हणतो की येईल, माझा भाऊ नक्की येईल, मला माहिती आहे तो निघाला असेल, त्याला काहीतरी प्रॉब्लेम आलेत म्हणूनच तो येणार नाही आहे. आणि माझा दादाही येणार आणि त्याला स्पर्धेचे पास मिळून तो त्या खेळण्यामध्येही जिंकणार, स्पर्धेतही जिंकणार. असं आता सरळ आकाश हा सौदामिनीला बोलून दाखवतो. त्यामुळे सौदामिनीचं तोंड अगदी गप्प झालेलं असतं. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही असतात, त्यांची पालखी ही निघालेली असते. तर आता विठ्ठलाची पालखी निघालेली असते पादुकांची पंढरपूरला. त्यावेळेला ईश्वरी आणि अर्णव येऊन त्या पादुकांचं दर्शन घेत आहेत आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर ते पुन्हा विठ्ठल आणि रखुमाई डोक्यावर मिरवून ते वारकरी निघालेले असतात. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की अर्णव सर, या पालखीने आपल्याला दर्शन दिलं, आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे, खूप सगळं नीट व्यवस्थित होऊन सगळं खुश सुख घरात येणार आहे, असं म्हणून ती आता खुश होत असतात. तर दुसरीकडे वल्लरी विचारत असते की सांग कुठे ठेवलंयस ते, कुठे ठेवलायस तो पुरावा. तेव्हा बाबा म्हणतात की माझ्या जीवावर जरी भेटलं, मला काही तुम्ही केलात ना तरीही माझा तो पुरावा कुठे आहे हे मी सांगणार नाही. आणि मग बाबा तर तयारच नसतात हे सगळं करण्यासाठी आणि तरी त्याच्यावरती ओरडते की सांग कुठे आहेत ते पुरावे, लवकर सांग, नाहीतर. तेव्हा मग बाबा म्हणतात की तू काहीही कर, माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी काहीही केलंस कोणत्याही परिस्थितीत माझं तोंड उघडणार नाही म्हणजे नाही, असं सरळ बाबांनी तिला सांगितलेलं आहे. नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.